बनाना क्लस्टर हा नक्कीच आपल्या महाराष्ट्रासाठी जळगावसाठी एक वरदान ठरणारा प्रोजेक्ट आहे आणि याची सुरुवात पण मागच्या 5 वर्षापासून झालेली आहे की जेव्हा आदरणीय मोदी साहेबांनी हॉर्टिकल्चर मिनिस्ट्रीच्या माध्यमातून देशामध्ये 53 हॉर्टिकल्चरचे क्लस्टर झाले पाहिजे की जेणेकरून शेतकऱ्यांना एक नवीन सेक्टर मिळालं पाहिजे आणि ते अत्यंत येणाऱ्या काळाची गरज आहे। या दृष्टिकोनातून हा प्रोजेक्ट त्यांनी सुरू केला आणि पहिल्या पायलट प्रोजेक्टमध्ये 12 क्लस्टर देशातले घेतले गेले आणि त्यावेळेसच साऊथ मधले 2 प्रोजेक्ट हे बनानाचे साऊथ मध्येच गेले। तर तेव्हापासून माझं खटपट चालू होतं की साऊथलाच का, की जेव्हा की जळगाव जिल्हा महाराष्ट्र हे आधीपासून केळीमध्ये अग्रेसर राहिलेला आहे। चांगल्या एक्सपोर्ट क्वालिटीची केळी आम्ही करतो, G9 जे आपण म्हणतो त्या क्वालिटीची आपण केळी करतो, तर आमचा जळगाव जिल्हा त्याच्यात का नाही। आणि तेव्हापासून मी पाठपुरावा करत गेली 5 वर्षापासून। मग ते म्हणे की आम्ही दुसऱ्या फेज मध्ये घेऊ तुमचं, हे सगळं चालत गेलं।